पहिली गोष्ट, आपण जे काही खातोय, व्हॉट एव्हर गोज फ्रॉम बाय आवर माउथ, किडनी अँड लिव्हर हॅज टू फंक्शन, हे लक्षात ठेवायचं. आपण जे काही खातोय ते आपल्या किडनीला आणि लिव्हरला फंक्शन करावं लागणार, क्लीन करावं लागणार, डिटॉक्सिफाय करावं लागणार. ओके. सो मी असं म्हणेन की प्रथिनांसाठी जर आपल्याला प्रॉब्लेम येत असेल, बऱ्याच वेळा व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीन्स कमी पडतात, तर अशा वेळेस आपण व्हे प्रोटीनचा वापर नक्की करू शकतो. अंड्यातल्या पांढऱ्याचा वापर करू शकतो. बऱ्याच वेळा असं दिसून येतं की व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी दिसतीये, कारण आपण सूर्यात जातच नाहीये, शरीर बनवतच नाहीये तेवढ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी. तर अशा वेळेस आपण व्हिटॅमिन डीचा समावेश डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा, कारण का व्हिटॅमिन डी किंवा कुठलंही सप्लिमेंट हे जे व्हिटॅमिन्सचं आहे ते वॉटर सोल्युबल किंवा फॅट सोल्युबल असतं. जी फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत, ए, डी, ई, के, बऱ्याच वेळा व्हिटॅमिन ई दिलं जातं की जिम करणाऱ्यांनी सगळ्यांनी घेतलं पाहिजे, पण व्हिटॅमिन ई हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, हे आपल्या लिव्हरमध्ये साठून राहणार आहे. त्याचं जर एक्सेसिव्ह जर झालं प्रमाण, तर टॉक्सिसिटी होऊ शकते. सो डॉक्टरांच्या सल्ल्याच्या शिवाय असं काहीच करायला जाऊ नये. पण आहाराच्या पद्धतींमध्ये बदल केला तर आपण ही सप्लिमेंट्स न घेता पण आपलं काम चालू शकतं. सप्लिमेंटचा अर्थ असा होतो की इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द फूड. जर डेफिशियन्सी आहे तर काही कालावधीसाठी तुम्ही ती घेणं आणि मग ती बंद करणं अपेक्षित आहे.